नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी. पुन्हा एकदा कासले अर्थात रणजित कासले करणार काय? कारण की या रणजित कासलेंचे एक एक कारनामे उघड होत आहेत आणि तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवणं हे माझं कामच आहे. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी. खरं तर मुळात प्रश्न हा आहे की रणजित कासले यांच्या विरोधात अवघ्या 2 दिवसात 4 गुन्हे दाखल झालेत. एक तर पहिला अॅट्रॉसिटीचा 14 एप्रिलला दाखल झाला होता. 18 एप्रिलला ताब्यात घेतल्यानंतर ते बडतर्फ झाले आणि लगेच त्यांच्या विरोधामध्ये अंबाजोगाईतून त्या ठिकाणी सुदर्शन काळे यांनी देखील एक तक्रार दाखल केली. त्यानंतर लगेच निवडणूक आयोगानं बदनामी केल्याचा गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल केला आणि आज अर्थातच अंबाजोगाईमधीलच सुधीर चौधरी यांनी देखील त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. म्हणजे रणजित कासले यांच्या विरोधात आतापर्यंत 4 गुन्हे दाखल झालेत. पहिला अॅट्रॉसिटी, 2 फसवणुकीचे आणि 1 बदनामीचा. आता या रणजित कासलेंना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की एवढं सगळं मोकळं सैल ढिलं सोडलं आणि मग त्या 23 दिवसांमध्ये त्यांनी जे खळबळजनक आरोप केले, स्वतःहून शरण आला, ताब्यात घेतलं आणि मग कोठडी दिली. एवढे दिवस या सगळ्या दरम्यान त्यांना बडतर्फ करायला वेळ का लावला? ज्या दिवशी तुम्ही त्यांना निलंबित केलं ती तारीख होती 26 मार्च. बडतर्फ झाले 18 एप्रिल. म्हणजे साधारण तुम्हाला 4 आणि 18 22 दिवस लागले त्यांना बडतर्फ करायला. त्यांचे एवढे सगळे कारनामे तुमच्या कानापर्यंत ऑलरेडी पोहोचले होतेच. कारण सुदर्शन घुले या व्यक्तीनं 27 मार्च म्हणजेच रणजित कासलेंना सस्पेंड केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपला तक्रार अर्ज दिला होता. इतकंच नव्हे तर त्या ठिकाणी जे पोलीस निरीक्षक होते सायबर मधले गात म्हणून देविदास गात, त्यांना ऑलरेडी हे माहित होतं की रणजित कासलेंनी अमुक तमुक व्यक्तीकडून इतके पैसे घेतलेले आहेत. ती व्यक्ती एकदा ऑफिसमध्ये देखील आली होती. पण एवढा वेळ का लावण्यात आला हा प्रश्न पहिलाय. म्हणजे महाराष्ट्राला उगाचच रणजित कासलेंचे व्हिडिओ दाखवले, त्यांच्या खळबळजनक खुलासाची मजा द्यायला काही त्याला मोकळा सोडला होता का? अहो पण या वेळेत गृह खात्याचे किती वाभाडे निघाले, बीड पोलीस ठाण्याचे किती वाभाडे निघाले. याला जबाबदार कोण आहे याचा विचार कधीतरी होणं गरजेचं आहे ना. पण हा विचार आतापर्यंत कुणीच केला नाही. खरं तर रणजित कासले या व्यक्तीला सुदर्शन काळे यानं चक्क 10 लाख रुपये दिले. अहो काळे साहेब, म्हणजे माझा लाईव्हच त्याच्यावर आहे. का हो काळे साहेब, 10 लाख रुपये एखाद्याला द्यायला चिंचोके वाटले काय तुम्हाला? म्हणजे सहज आपलं 10 लाख, एक मिनिट देतो, असं झालं का ते? अहो एकतर तुम्ही असं तक्रारीत म्हणालाय की माझ्या कामाचे पैसे मिळाल्यानंतर मी त्यांना 10 लाख रुपये दिले. अशी काय मोठी अडचण होती रणजित कासलेंची की तुम्ही त्यांना 10 लाख रुपये देण्यासाठी पार तुमच्या कामाचं बिल मिळेपर्यंत वाट पाहत बसलात? मुलाच्या शिक्षणासाठी त्यांना लातूरमध्ये 10 लाखाची फी भरायची होती असं त्यांनी तुम्हाला सांगितलं. तुम्ही इमोशनल झालात. असं कोणतं शिक्षण आहे ज्याचे 10 लाख रुपये रणजित कासलेंना भरावे लागले? ते पण एकाच टप्प्यात. शेवटची तारीख होती म्हणे, त्यामुळे मी इमोशनल झालो आणि मग मी 10 लाख रुपये दिले. आता तुमची सगळी जी काही आतापर्यंतची माहिती आहे ना, त्या माहितीबद्दल आपण बोलूयात. काय म्हणालात तुम्ही? रणजित कासले हे अंबाजोगाई पोलीस ठाण्यात कार्यरत असताना माझी आणि त्यांची ओळख झाली. आता ही ओळख, नंतर मैत्री, मग घनिष्ठ मैत्री आणि इतकी की तुम्ही 10 लाख रुपये द्यायला तयार झालात. काय चिंचोके वाटत फिरताय का सगळीकडे? अहो तुम्हाला काय विचारलं जाते कमेंटमध्ये, कधी बघितलेत का वेगवेगळ्या प्रसार माध्यमांमध्ये? काळे साहेब मला पण 10 लाखाची गरज आहे, जरा देतं का? एवढे उदार झालात तुम्ही की 10 लाख रुपये देईपर्यंत देण्या इतपत तुम्ही त्यांना मदत केलीत. अंबाजोगाई पोलीस ठाण्यात रणजित कासले त्या ठिकाणी कार्यरत झाल्यानंतर मुळातच ते किती दिवस होते? कारण की 2 वर्षात ते स्वतः म्हणतात माझ्या 7 वेळा बदल्या झाल्यात. अशा माणसावर तुम्ही विश्वास ठेवलात, 10 लाख रुपये दिले ते दिलेत आणि आता माझे पैसे त्यांनी दिले नाहीत उरलेले म्हणून तुम्ही तक्रार करताय. कधी?
26 मार्च 27 मार्चला तुम्ही तर म्हणताय मी पैसे कधी दिले, तुमची तारीख सांगतो, 11 नोव्हेंबर 2024 या दिवशी तुम्ही पैसे दिलेत. तक्रार कधी केलीत तुम्ही पोलीस ठाण्यामध्ये? 27 मार्च. म्हणजे जवळपास नोव्हेंबर ते डिसेंबर, डिसेंबर ते जानेवारी, जानेवारी ते फेब्रुवारी, फेब्रुवारी ते मार्च 4 महिने लावले तुम्ही तक्रार दाखल करायला. का? तर तुम्हाला त्या दरम्यान पैसे मिळत होते ना, कारण की तुम्हीच सांगता एकदा ऑफिसला गेलो होतो त्या ठिकाणी मला एकतर पैसे जे माझे मिळत नव्हते, मग मी त्यांना एकदा ऑफिसला पण गेलो, परत काही सारखं गेलो नाही. मग एक हवालदार कोणतरी गिरी नावाचे कर्मचारी आहेत, त्यांच्याकडून 3 वेळा मला 2-2 लाख मिळाले आणि गुजरातमध्ये ते जेव्हा होते तेव्हा त्यांनी काही रक्कम पाठवली. मग 2-2 लाख 3 वेळा मिळाले म्हणजे 3 दुणे 6 लाख झाले. म्हणजे गुजरातवरून तुम्हाला रक्कम मिळाली 1.5 लाख, म्हणजेच 7.5 लाख झाले ना. आता उरलेले 2.5 लाख. मला पण हा प्रश्न पडला आहे, 4 महिन्यांमध्ये रणजित कासले यांनी तुम्हाला 7.5 लाख रुपये परत कसे काय केले हो? कारण की तुम्हीच म्हणताय की आठवड्याने मी तगादा लावला, इथं म्हणताय की मी 4 महिन्यांनी तक्रार अर्ज दाखल केला. अहो, तक्रार अर्ज दाखल केल्याशिवाय रणजित कासलेंवर कारवाई होणं शक्यच नव्हतं. मग ती तक्रार तुम्ही ऑलरेडीच पहिल्याच आठवड्यात, पहिल्याच 15 एका महिन्यात करायला पाहिजे होती. त्यासाठी 4 महिने वाट कशाला बघितली? म्हणजे कोठे पैसे देत आहेत म्हणून तुम्ही थांबत होतात ना, याचा अर्थ. दुसरी गोष्ट, तुम्ही त्यांना लातूरला तो मुलगा कुठे शिकतो, कुठलं शिक्षण घेतोय, त्या शिक्षणाची खरंच एवढी फी आहे का? 10 लाख रुपये खरंच देणं गरजेचं आहे का त्यांना? याचा विचार केलाय का तुम्ही? म्हणजे हे सगळं काही केलं नाहीत आणि बिनधास्तपणे 10 लाख रुपये देऊन टाकलेत. याचाच अर्थ तुमची आणि त्यांची चांगली ओळख होती, नुसती ओळख नाही, चांगली ओळख होती. अहो, रस्त्यावर आपण एकमेकांना जेव्हा भेटतो, काय सरबत द्या, काय चहा द्या, ठीक आहे. जेव्हा माणूस 1,000-2,000 रुपये मागतो, ठीक आहे, जरा ओळखीचा आपला. 10 लाख रुपये रक्कम मागतो म्हणजे तो माणूस नक्कीच तुमच्या वासण्या उठण्यातला आहे ना. एवढं सोपं आहे का ते? म्हणजे त्या अंबाजोगाई पोलीस ठाण्यात कार्यरत असताना तुमची जी मैत्री झाली, त्या मैत्रीचं रूपांतर 10 लाख रुपये देणं इतपत झालं. एवढे तुमचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले. एकीकडे तुम्ही म्हणताय की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा माझ्या कंपनीशी काही संबंध नाही, ती माझी कंपनी आहे. आणि दुसरीकडे तुम्ही त्याच भाजपमध्ये एकेकाळी जेव्हा धनंजय मुंडे होते त्यावेळी भाजपच्याच अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. अर्थात अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदाची निवडणूक असणार ती, त्यावेळी ते भाजयुमोचे अध्यक्ष होते. म्हणजे तुमची आणि धनंजय मुंडेंची ओळख नव्हती असं नाही, तुमची ओळख होतीच. आता या सगळ्या प्रकरणामध्ये रणजित कासले यांनी तुमच्याकडनं जे पैसे घेतले त्यातले 7.5 लाख रुपये परत केले असं तेही म्हणतात, तुम्हीही म्हणतायत. पण रणजित कासले म्हणतायत की धनंजय मुंडेंनी तुमच्या कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून माझ्या खात्यावर 10 लाख रुपये टाकले, त्यातले 7.5 लाख परत केले. आता एक वेळ आपण फक्त रणजित कासलेंचा विचार करूयात. रणजित कासले म्हणतात की ईव्हीएमच्या आसपास मी फिरू नये, यासाठी भटकू नये, यासाठी माझ्या खात्यावर 10 लाख रुपये जमा झाले. आता त्यांची तारीख कधी आहे? 21 नोव्हेंबर. आता 21 नोव्हेंबरला जर रणजित कासले म्हणतायत की माझ्या खात्यावर जमा झाले, तुम्ही म्हणताय 11 नोव्हेंबरला जमा झाले, म्हणजे मी 11 नोव्हेंबरला आरटीजीएस केले, रणजित कासले म्हणतात 21 नोव्हेंबरला. आता मला एक प्रश्न पडतोय, हा 10 दिवसांचा गॅप कुठून आला? या 10 दिवसांच्या गॅपमध्ये नेमकं झालं काय? तर मतदान झालं 20 नोव्हेंबरला. म्हणजे इलेक्शनच्या काळामध्येच हा पैशाचा व्यवहार झाला एवढं तर नक्की आहे. संत बाळूमामा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून रणजित कासले यांना तुमच्या म्हणण्यानुसार 11 नोव्हेंबरला आणि रणजित कासले यांच्या म्हणण्यानुसार 21 नोव्हेंबरला पैसे मिळाले. ते पैसे बाळूमामा कन्स्ट्रक्शन कडून मिळाले हेही नक्की आहे. आता प्रश्न, आणि त्यांनी तुमचंही नाव घेतलं होतं, नाही असं नाही. आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा तुमच्याशी काही संबंध नाही असं तुम्ही सांगताय, पण बाळूमामा कन्स्ट्रक्शन मधून त्यांना 10 लाख रुपये आले हे खरं आहे. म्हणजे अर्ध सत्य त्यांचं खरं आहे, अर्ध सत्य तुमचं खरं आहे. नक्की काय आता या अर्ध सत्य पूर्ण सत्य कसं काय जोडायचं? तुमच्याकडे आरटीजीएस केलेली तारीख तर आहे ना, ती तारीख तुमच्या म्हणण्यानुसार 11 नोव्हेंबर आपण गृहीत धरू, हे 21 नोव्हेंबर म्हणतायत. म्हणजेच मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी. आणि ईव्हीएमची जी मशीन असते ती मतदान होण्याआधी काही दिवस येते, मतदान झाल्यानंतर ती त्या ठिकाणी सुरक्षित ठेवली जाते. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार राज्य राखीव दल, केंद्रीय राखीव दल
स्थानिक पोलीस या सगळ्यांच्या माध्यमातून ती संरक्षणाखाली होती आणि त्यावेळी यांना कुठेही ड्युटी नव्हती. रणजित कासले ऑफ ड्युटी होते असं स्वतः ॲडिशनल एसपी सचिन पानकर यांनी सांगितलंय. आता प्रश्न हा उरतो, रणजित कासले म्हणतायत की मला ड्युटीवर घेतलंच नाही, त्यावेळी तिथून काढलं, माझं किडनॅपिंग केलं गेलं, सोलापूर करमाळा तिथं कुठेतरी मला सोडण्यात आलं आणि मला लगेच काही तासांनी मला हे पैसे जमा झाले. 20 तारखेला मतदान, समजा त्यांना रात्री पळवलंय, किडनॅपिंग केलंय, 21ला समजा ते त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले. म्हणजे त्यांची तारीख खरी का तुमची तारीख खरी, नेमकी खरी तारीख कोणती मानायची? ते म्हणतात माझ्या खात्यात फक्त 416 रुपये होते आणि 10 लाख रुपये आले. आता ते म्हणतात मी परतफेड केले, 7.5 लाख रुपये फेडले. मला प्रश्न हा पडलाय, तुमचं तोंड दाबण्यासाठी तुम्हाला एवढे पैसे दिलेले आहेत असं जर रणजित कासलेंच्या म्हणण्यानुसार म्हटलं तर पैसे परत करायचा संबंध येतो कुठे? तरी त्यांनी पैसे परत केले. याचा अर्थ तुमच्या म्हणण्यानुसार त्यांनी तुमच्याकडनं पैसे घेतले असं जर आपण गृहीत धरलं तर मग या तारखेमध्ये तफावत काय? 11 नोव्हेंबर 21 नोव्हेंबर 10 दिवसांचा फरक कसा? प्रश्न हा एक आहे की तुम्ही त्यांना 10 लाख रुपये देण्या इतपत असं त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? किती महिन्याच्या बोलीवर दिलं? 1 महिना, 1.5 महिना, 2 महिना? मग प्रश्न हा उरतो की त्यांच्याकडे 1-1.5 महिन्यांनी 10 लाख रुपये कुठून येणार होते? एवढा पैसा त्यांच्याकडे कुठून जमा होणार होता? ते गुजरातमध्ये गेले होते, काही रक्कम पाठवली असं तुम्ही म्हणताय, ती रक्कम तुमच्या म्हणण्यानुसार 1.5 लाख रुपये होते. कारण की हवालदारगिरी यांच्या मार्फत तुम्हाला आणि 2 असे 3 स्लॉटमध्ये 2-2 लाख रुपये मिळाले. 3 दुणे 6 लाख झाले. 6 आणि 1.5 7.5, उरलेले 2.5 लाख. ते म्हणतायत प्रत्येक वेळी त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलेले 2.5 लाख टप्प्याटप्प्याने फेडणार. याचा अर्थ 7.5 लाख रुपये फेडलेला माणूस 2.5 लाख रुपये फेडणार, हे याच्यातून क्लिअर होतंय. म्हणजेच तुम्ही त्यांना पैसे दिलेत आणि त्यांनी तुमच्या पैसे परत करण्यात या ठिकाणी टाळाटाळ केली असं कसं म्हणता येईल? 10 लाखाची रक्कम 1-1.5 महिन्याच्या बोलीवर तो परत देईल इतपत त्यांच्याकडे पैसे येणार होते याची खात्री तुम्ही करून घेतली होती का? तरी देखील त्यांनी 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला 7.5 लाख रुपये जमा केलेच की तुमच्या खात्यावर. आता प्रश्न हाच उरतो, याच्याशी त्यांनी कनेक्शन जोडलं ईव्हीएमच्या आसपास भटकू नये म्हणून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी मला हे पैसे दिले. आता प्रश्न हा उरतो, ते तुमच्याच कन्स्ट्रक्शन मधून का आले? हा त्यांच्या म्हणण्यानुसारचा भाग आहे. आणि तुम्ही त्यांना का पैसे दिलेत? तर मैत्रिणी ओळखीच्या माध्यमातून. तुमची मैत्री का त्यांचे शत्रुत्व? नेमकं पैसे त्यांना कशातनं मिळाले? त्यांचं तोंड बंद करण्यासाठी 10 लाख रुपये मिळाले की तुम्ही मित्रापोटी त्यांना 10 लाख रुपये दिले? याचं उत्तर महाराष्ट्राला मिळालं पाहिजे. दुसरी गोष्ट आणखी महत्वाची की आपले पैसे परत मिळावेत यासाठी तुम्ही अर्ज केला 27 मार्चला. तोपर्यंत तुम्ही तोंडी बोलला होतात. पोलीस निरीक्षकांना तिथल्या माहीत होतं, बाकीच्या हवालदार कर्मचाऱ्यांना माहीत होतं. मग इतके दिवस रणजित कासले त्या ठिकाणी पोलीस ठाण्यातच होते, त्यावेळी त्यांच्या विरोधात ही तक्रार का गेली नाही? मग ती तक्रार ते निलंबित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी का करण्यात आली? हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. दुसरी गोष्ट, बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी दावा काय केलाय? त्यांनी असं म्हटलं की ईव्हीएम पासून दूर राहण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या माणसाकडनं आपल्या खात्यात जमा झाले होते 10 लाख रुपये. म्हणजे तुम्ही त्यांचा माणूस नाही असं तुम्ही म्हणताय. या कंपनीशी माझ्या कंपनीशी मुंडेंचा आणि कराडचा काही संबंध नाही असं तुम्ही म्हणताय. त्यांचं म्हणणं आहे त्यांचा संबंध आहे, त्यांच्या माणसाकडनंच माझ्या खात्यात 10 लाख रुपये जमा झाले. आणखी एक महत्वाचा मुद्दा, रणजित कासलेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला अंबाजोगाईमध्ये. आता आणखी एक अंबाजोगाईमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय, तो म्हणजे 6 लाख रुपये घेतल्याचा. 6 लाख रुपयांना रणजित कासलेंनी मला फसवलं अशी एक तक्रार आता या ठिकाणी पुन्हा दाखल झाली आहे. आता ही तक्रार काय आहे त्या तक्रारीवर पण आपण विचार करूयात. काय म्हटलं इथे? आईच्या उपचारासाठी कासलेंनी फसवणूक केली आणि माझ्याकडनं 6 लाख रुपये घेतले अशी तक्रार सुधीर चौधरी यांनी पोलिसांमध्ये केली आहे. आता काय घटनाक्रम आहे ते पण आपण क्लिअर करू. 6 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुधीर चौधरी हे अंबाजोगाई येथे कुणाल एंटरप्राइजेस नावानं एनर्जी ड्रिंकची एजन्सी चालवतात. सुधीर चौधरी, कुणाल एंटरप्राइजेस, ओके. त्यांचे अंबाजोगाई शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. आता सुधीर चौधरी यांनी ही तक्रार मुळात 15 एप्रिल रोजी त्यांनी पैसे घेतले असं ते म्हणतायत.
आता मला तुम्ही सांगा 15 एप्रिल कुठली? कारण की ते 15 एप्रिल तर काय होते, अहो फरारच होते ना, गुंगारा देत फिरत होते. मग त्यावेळी आईच्या दवाखान्याच्या खर्चासाठी त्यांनी पैसे मागितले असं कसं काय म्हणता तुम्ही? प्रश्न हाच उरतोय. म्हणजे तुमच्याकडनं जी 6 लाखाची रक्कम घेतली ती आधी घेतलेली आहे का ते फरार झाल्यानंतर घेतलेली आहे? याचं उत्तर काय? 2024 ला घेतले का? 2025 ला घेतले का? नेमकं काय उत्तर काय याचं? 2024 ला जर घेतले असतील तर इतक्या दिवसांनी तुम्ही तक्रार दाखल करताय का? 15 एप्रिल 2024 म्हणजे मागचं वर्ष. मग त्यावेळी दाखल तुम्ही जे तुमच्याकडनं पैसे घेतले तक्रार आता दाखल करताय का तुम्ही? याचा अर्थ 15 एप्रिल 2025 तुम्हाला म्हणायचं असेल तर त्यावेळी तर ते 15 एप्रिलला कुठे फिरत होते? बाहेर बोंबला फिरत होते. MP, कर्नाटक, आणखी दिल्ली. अहो 18 एप्रिलला तर पुण्यात त्यांना ताब्यात घेतलं. म्हणजे नेमकं म्हणायचंय काय तुम्हाला? बघा तुमच्या तक्रारीनुसार सुधीर चौधरी तुम्ही ऐकत असाल तर या बाबतीत आपण पूर्णपणे सांगा मला व्यवस्थित. रणजित कासले यांनी आईची प्रकृती खालावली आहे असा बनाव करून तुमच्याकडून पहिल्यांदा फोन पे वरून 1 लाख रुपये घेतले. नंतर 15 एप्रिल रोजी दवाखान्याच्या खर्चासाठी रोख रक्कम लागल्याचं सांगून रेस्ट हाऊस अंबाजोगाई येथे भेट घेऊन 5 लाख रुपये कॅश स्वरूपात घेतले. आता अंबाजोगाईला रणजित कासले या 15 एप्रिलला होते का? मागच्या वर्षीची घटना ही? मागच्या वर्षीची घटना असेल तर इतका वेळ का लागला तुम्हाला नोंद करायला तुमच्या फसवणुकीची? आणि यावेळी असेल तर 15 एप्रिल त्यांचं लोकेशन कुठं आहे बघितलंय आपण. ते बाहेर बोंबलत फिरत होते. दुसरी गोष्ट, ते स्वतःहून भेट घेतली तुमची असं तुम्ही म्हणताय. हे पैसे चौधरी यांनी आपल्या वडिलांच्या खात्यातून काढून दिले. यावेळी चौधरी यांच्या सोबत ऋषिकेश, अण्णासाहेब लोमटे आणि सूरज कीर्तन हे दोघे मित्र उपस्थित होते. फसवणूक झाल्याप्रकरणी चौधरी यांच्या फिर्यादीवरून बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक मनोज निलंगेकर तपास करतायत. मला फक्त एवढंच क्लिअर करायचंय, 15 एप्रिल जी तुम्ही तारीख सांगितली ती मागच्या वर्षी आहे का या वर्षीची आहे पहिले क्लिअर करा. या वर्षीचे असेल तर रणजित कासले 15 एप्रिलला कुठे होते? आपण बघतोय प्रत्येक वेळी त्यांचे व्हिडिओ, ते बोंबलत फिरतायत. मग ते अंबाजोगाईला 15 एप्रिलला होते तर मग बीड पोलिसांनी त्यांना का पकडलं नाही? म्हणजेच याचाच अर्थ तुमची जी 15 एप्रिलची तारीख आहे ती मागच्या वर्षीची असेल तर 1 वर्ष का लागला तुम्हाला गुन्हा दाखल करायला, आणि आत्ताची असेल तर त्यांचं लोकेशन अंबाजोगाईमध्ये होतं का? होतं. तर बीडमध्ये त्यांना का पकडण्यात आलं नाही? दुसरी गोष्ट, त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय. हा 14 एप्रिलला झाला. आता ॲट्रॉसिटीचा जो गुन्हा दाखल झाला त्यामध्ये प्रश्न आहे बघा कसे प्रश्न उपस्थित होत आहेत. एक तर यांनी बाळू मामा कन्स्ट्रक्शनच्या सुदर्शन काळे यांनी त्यांना 10 लाख रुपये दिले. याचा तक्रार अर्ज 27 मार्चला दाखल झाला, ज्यांचं निलंबन रणजित कासलेंचं 1 दिवस आधी झालं. 15 एप्रिलला यांनी असं म्हटलं की माझ्याकडून एवढे एवढे पैसे घेतले. कोणी? सुधीर चौधरींनी. त्याचा गुन्हा आत्ता दाखल झाला. म्हणजेच रणजित कासले बाहेर फिरताना एक गुन्हा दाखल होतो, त्यांचं निलंबन झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी तक्रार दाखल होते. एवढे दिवस बीड पोलीस ठाणं, अंबाजोगाई पोलीस ठाणं, परळी पोलीस ठाणं, शिवाजीनगर पोलीस ठाणं काय झोपलं होतं काय? यांना माहित नाही का की या माणसानं इतक्या लोकांना फसवलेलं आणि एवढी एवढी रक्कम घेतलेली आहे म्हणून? पुढे ॲट्रॉसिटीची जी तक्रार दाखल झाली तो देखील व्हिडिओच्या माध्यमातून झाली. त्यावेळी काय झालं? त्यावेळी त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. 11 दिवसांची PC मागण्यात आली. त्यांना 3 दिवसांची PC देण्यात आली. आता ते जेव्हा बडतर्फ झाले आणि त्याच दिवशी त्यांना ताब्यात घेण्यात आलं. आपल्याला आठवत असेल वीरेंद्र मिश्र जे इन्स्पेक्टर जनरल पोलीस आहेत, पोलीस महानिरीक्षक आहेत, त्यांनी लगेच त्याच मध्यरात्री आदेश काढला आणि बडतर्फ केलं रणजित कासलेंना. आता त्यांच्या विरोधात एक बदनामीचा गुन्हा दाखल झालेला आहे. काय?
खोटी माहिती दिली. ईव्हीएमच्या संदर्भामध्ये काहीतरी असं सांगून विनाकारण शासकीय कर्मचाऱ्यांची बदनामी केली म्हणून आता निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हा गुन्हा दाखल झालाय. नायब तहसीलदार परळी विधानसभा मतदारसंघातील जे क्षेत्रातील जे नायब तहसीलदार आहेत अण्णा वंजारे यांनी ती दाखल केलेली आहे. यामध्ये त्यांनी काय म्हटलंय बघा, स्पष्ट आहे. जो गुन्हा दाखल झालाय त्यानुसार परळी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भानं ईव्हीएम मशीन छेडछाडीबाबतचे संभ्रम निर्माण करणारं वक्तव्य केल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला. निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अण्णा वंजारे यांनी तक्रार दिली आहे. बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यानं भारतीय निवडणूक आयोग आणि शासनाबद्दल निराधार आणि बेताल वक्तव्य करून बदनामी केली. लोकसेवक असताना जाणीवपूर्वक सार्वभौमत्व आणि सुरक्षा धोक्यात येईल अशी खोटी वक्तव्य केली. माझ्या बँकेच्या खात्यावर 21 नोव्हेंबर 2024 रोजी 10 लाख रुपये आले आहेत. हे पैसे परळी विधानसभा निवडणूक प्रक्रियेतील ईव्हीएम मशीन पासून दूर राहणे आणि मशीनमध्ये जी काही छेडछाड होईल त्यासाठी गप्प बसायचं याच असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेविरोधी आणि कार्यपद्धतीविषयी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. वास्तविक पाहता अतिशय काटेकोरपणे निवडणूक प्रक्रिया पार पडलेली असताना संभ्रम निर्माण करणारी निराधार वक्तव्य कासलेंनी केली. या तक्रारीवरून कासले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय म्हणजे आपण जे नवीन भारतीय न्याय संहितेनुसार जे काही कलम दाखल आहे ती कलम 175 सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध खोटी माहिती पसरवणे, कलम 336(4) मालमत्तेचं नुकसान करणे, कलम 353(1)(ब) शासकीय कामात अडथळा आणणे, कलम 198 मानहानी करणे, कलम 356(2) बदनामी करणे आणि कलम 197(1)(ड) सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा करणे. या कलमान्वये हा गंभीर गुन्हा दाखल झालाय आणि यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, पोलीस उपनिरीक्षक राठोड याबाबत अधिक तपास करत आहेत. आता मला प्रश्न हा पडलाय की एवढं सगळं हे जे गुन्हे दाखल झालेत यामध्ये या गुन्ह्यांच्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आतापर्यंत पोलीस प्रशासन रणजित कासले एवढे गुन्हे करत सुटलाय, एवढे खळबळजनक आरोप करत सुटलाय, कासले को पकडना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है असं म्हणत एक नाही 10 टीम पाठवा, मी कुणाला बधणार नाही, मला कुणी अटक करू शकणार नाही असं म्हणत होते. इतकंच नव्हे 100 जण आले तरी मी लढायला तयार आहे. म्हणजे जणू काही एसपीजी स्क्वॉड मध्येच आहेत. आणि अशा रणजित कासलेंनी लगेच युटर्न घेतला आणि तात्काळ मी आता बीड पोलिसांना शरण जाणार आहे, त्यांनी मला पकडावं किंवा मी त्यांना शरण जाईन असं म्हटलं. त्यांनी दिल्लीमध्ये पबमध्ये गेले, तिथं काहीतरी त्यांनी उद्योग केला आणि मग फ्लाईटनं पुण्यात आले. पुण्यात पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद घेतली म्हणण्यापेक्षा प्रसार माध्यम त्यांची वाटच पाहत होते आणि त्यांनी तात्काळ जे काही बेछूट आरोप केले आतापर्यंत सगळ्यांचा पाडा पुन्हा वाचून दाखवला. पुणे पोलीस तर त्यांच्यापर्यंत पोहोचलंच नाही. ते आले बीड पोलीस आणि त्यांना त्या हॉटेलमध्ये ज्या स्वारगेटच्या परिसरात होते 11:15 ते आत गेले आणि लगेच 4:15 तर तुम्ही त्यांना चेक इन चेकआउट केलं आणि पकडून नेलं, ताब्यात घेतलं. तोपर्यंत तिकडे त्यांना बडतर्फ करण्यात आलं. नंतर पोलीस कोठडी 3 दिवसांची मिळाली. फक्त अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होता त्यावेळी. नंतर धडाधड त्यांच्यावर 2 फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले, 1 बदनामीचा गुन्हा दाखल झाला. एवढे दिवस रणजित कासलेंना तुम्ही शोधू शकला नाहीत. ते फिरत होते, त्यांचे मोबाईल्स, त्यांचं लोकेशन, ते कुठं आहेत, रोज नवीन व्हिडिओ टाकतायत, एवढं सगळं कळतंय तरी सुद्धा त्यांना अटक करण्यात आली नाही. मग काय नेमकी आपल्या वाभाडे निघावेत, आपल्या यंत्रणेचं 4 चौकात हसं होतंय, मग चांगलं चाललंय, चला काय काय आरोप केले तो सचिन पांडकर ॲडिशनल एसपी 4 वर्ष एकाच जागी त्यांची बदली होत नाही, वाल्मिक कराडचा हस्तक असा आरोप केलाय. नवनीत कावत यांना 97,000चा आयटॅब मी भेट म्हणून दिला असा आरोप केलाय. एवढे गंभीर आरोप होत असताना अगदी एक व्हिडिओमध्ये तर अमृता फडणवीस ज्या ॲक्सिस बँकेत कामाला आहेत तिथं ॲक्सिस बँकेत पोलीस कर्मचाऱ्यांनी खातं काढलंच पाहिजे म्हणून धमकावलं जातं पोलिसांना. 2-3 लाख पोलीस आणि पोलीस अधिकारी पकडले तर 3 लाख होतात. 300 रुपये एका अकाउंट नुसार 10 कोटी त्यांच्या कडे जमा होतात. एवढा गंभीर आरोप केला तरी सुद्धा गृह खातं सुस्त. स्वतः दस्तूर खुद्द देवेंद्र फडणवीस त्यांच्याच पत्नी आहेत त्या. शिवाय देवेंद्र फडणवीस त्याच खात्याचे प्रमुख गृहमंत्री
आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, तरी देखील या संदर्भात कुठलं स्टेटमेंट नाही. अजित पवार तर म्हणाले निलंबित झालाय त्या अधिकारी, त्याच्या काय मनावर घ्यायचंय. अरे मग आता उठसूट कोणी गृह खात्याचे वाभाडे काढत बसेल आणि आपण सहजपणे बेमालूमपणे आपलं सोडून द्यायचा तो विषय. आणि आता तक्रार दाखल व्हायला लागल्यात. एक म्हणते माझी 6 लाखाची फसवणूक झाली, एक म्हणते माझी 10 लाख यांनी घेतले. अहो असे गंभीर आरोप केले जात आहेत. अंजली दमाने यांनी म्हटलं स्पष्टपणे की तू मनोविकृत व्यक्ती आहे वगैरे सगळं हेन तेन. करा ना नार्को, हो दे ना नार्को टेस्ट, हो दे ना, येऊ दे ना बाहेर सगळं नेमकं काय चाललंय, खरं का खोटं. म्हणजे किमान महाराष्ट्राला तरी कळेल. असे रणजित कासले किती आहेत म्हणून महाराष्ट्रात. 2 वर्षात 7 वेळा बदली झाली. कुठं कुठं बदली झाली ती नावं पण त्यांनी सांगितली. एवढी बदली या व्यक्तीची का करण्यात आली, का करण्यात आली? काय कामचुकारपणा आहे का, कसूर आहे त्यात असेल तर त्यावेळी त्याला मेमो, त्यावेळी त्याला नोटीस, त्यावेळी सस्पेन्शन का नाही करण्यात आलं? नुसत्या बदल्या करत बसले. सायबर विभागात कामाला 20 वर्ष खात्यात पोलीस नोकरी. अशा व्यक्तीला बीड जिल्ह्याबाहेरच टाकायचं होतं ना मग. म्हणजे तुम्ही त्यांना सांभाळून घेत होतात का ते तुम्हाला सांभाळून घेत होते? नेमकं काय आहे? ही व्यक्ती 3-3 स्टेट फिरते. ही व्यक्ती अमुक तमुक याचं नाव सांगून एवढे पैसे उकळते. एवढं सगळं माहित असताना सगळं दाबून ठेवलंय. त्यांच्यासोबत 2 जण जे निलंबित झालेले आहेत, हवालदार गिरी आणि आणखी एक चालक कोणतरी आहे, होऊ दे ना त्यांची चौकशी. ते जे पैसे काहीतरी तो सुदर्शन काळे म्हणतायत की गिरी नामक कर्मचाऱ्याच्या हातून मला 3 वेळा 2 लाख दिले गेले. हे गिरी कोण आहे त्यांची चौकशी करा. सस्पेंड आहेत ना ते. किंवा पैसे दिले तर तुला पैसे रणजित कासलेंनी कुठून आणून दिले? गुजरातमध्ये जी काही डील झाली, जो त्यांच्यावर निलंबनाचा जो काही आरोप करण्यात आला आहे, त्यावेळी ठपका ठेवण्यात आला, तिथे पैसे मिळाले होते का त्यांना? का त्यात आणखी कुणी वाटेकरी आहेत? काढा ना शोधून. 97,000चा आयटॅप दस्तूर खुद्द एसपीने दिला असं रणजित कासले म्हणतात. कुठून आणले 97,000? रोख भरलेत ना, कॅश दाखवलाय ना ते इनवाइस त्यांनी. 416 रुपये खात्यात आणि 10 लाख रुपये जमा होतात. 10 लाख रुपये जे जमा झाले ते संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन मधून जमा झाले. हे तर रणजित कासलेही मान्य करतात. 7.5 लाख रुपये परत केले हे रणजित कासले आणि स्वतः सुदर्शन काय मान्य करतात. मग ही एवढी रक्कम त्यांना का दिली गेली? एवढं काय उतू गेलं प्रेम त्यांच्यावरचं? एवढं काय? त्या रुग्णालयासाठी उपचारासाठी मान्य आहे, आई आजार आहे, पोरगा आजार आहे, एखादा दुःख आहे, प्रसंग दिले. अरे काय चिंचुके वाटले काय वाटायला? आले पैसे दिले. काय स्टेटमेंट आहे सुदर्शन काळेंचं? माझ्या कामकाजाचं बिल मिळाल्यानंतर मी त्यांना 10 लाख रुपये देऊन टाकले सहज. काय लेखी टाकी, काय करार बिरार काय आहे का नाही? बाबा परत कधी देणार, काय बोली बिली, काय काय गहाण ठेवले तुमच्याकडे त्यांनी, काय तारण ठेवलंय? नाही मला इमोशनल वाटलं, मुलाच्या शिक्षणासाठी मला द्यावेसे वाटले. अहो तो मुलगा पहिले कुठे शिक्षण करतो? असं कुठलं शिक्षण आहे जिथं 10 लाख रुपये भरायला लागतात बाबा? याची माहिती खातरजमा वगैरे करणं गरजेचं होतं का नाही? आणि मग निलंबित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमचा तक्रार अर्ज जातो, तोपर्यंत तोंडी सांगताय तुम्ही. नेमकं काय या प्रकरणाचं गूढ काय आहे ना, हे गूढ काढलं पाहिजे. अहो 10 लाख रुपये काही साधे वाटले काय? म्हणून मी ते हेडिंग काढलंय. का हो काळे साहेब, 10 लाख रुपये एखाद्याला द्यायला चिंचोके वाटले काय तुम्हाला? अहो एवढी रक्कम तुम्ही देताय आणि आरटीजीएस करतोय तुम्ही केले म्हणता आरटीजीएस माध्यमातून. तारीख एकच असली पाहिजे ना. त्यांची 21 नोव्हेंबर, तुमची 11 नोव्हेंबर. इकडे सुधीर चौधरी म्हणतात 15 एप्रिलला माझ्याकडनं 5 लाख रुपये घेतले अंबाजोगाईत भेट देऊन. मग अंबाजोगाईत हा माणूस कसा काय गेला जो बाहेर बोंबलत फिरतोय? मग त्यावेळीच काय त्याला अटक केली? त्याच्या आधी कितीतरी गुन्हे आले, त्यांचे व्हिडिओ आले होते की 15 एप्रिलच्या आधी रणजित कासलेंचे कितीतरी व्हिडिओ आले. का नाही कारवाई केली? का नाही पकडले त्यांना? का नाही अटक झाली? याचाच अर्थ मुळात प्रश्न आहे की मुळात बीड जिल्ह्याला झालंय तरी काय? बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन असं काय करतंय? खात्याला वाचवतंय, खात्याला वाचवतंय. हा खातोय, तो त्याला खायला घालतोय, तो त्याला खायला घालतोय. याला अपचन झालं की तो बाहेर काढतोय. अरे नेमकं चाललंय काय? कुणी उठसट लुंग्या सुंग्या कुणावरही आरोप करेल. नवनीत कावत यांना 97,000चा आयटॅप दिला. या ना पुढे बोलव ना. नाही आयटॅप दिला म्हणून मला काय संबंध? एसपी आहात ना तुम्ही, बोलायला पाहिजे ना तुम्ही. दिला की नाही दिला?
एका मिनिटात एक वाक्य टाकायला पाहिजे होतं, हो दिला, हो नाही दिला. सहज म्हणाल तुम्ही निलंबित झालेल्या अधिकाऱ्याबद्दल मी नाही बोलू शकत म्हणून. अहो का? तुमच्याच खात्यात आहे ना तो, अर्ध पगार होतो. निलंबित म्हणजे काय, डिस्मिस तर परवा केला त्याला 18 तारखेला. सगळे तेरी बी चूप मेरी बी चूप, हाताची घडी तोंडावर बोट. लगेच तात्काळ खटक्या बोट जाग्यावर पलटी व्हायला पाहिजे होतं. एवढी बदनामी चालू आहे. एक तर आधीच बीड जिल्हा बदनाम करून टाकला, पोलीस खाता बदनाम करून टाकलं त्या वाल्यानी आणि त्याच्या चेल्या चपाट्यांनी, नको ते उद्योग करून. अरे काय चाललंय? कोण म्हणते वाल्याच्याच मर्जीतले पोलीस आहेत, वाल्यातल्याच मर्जीचे पोलीस आहेत. आणि पुरावे द्या म्हटलं की लगेच पुरावे आले तर सगळे गप्प बसले. तृप्ती देसाईंनी स्वतः पुरावे सादर केले. स्पेशल 26 हे घ्या पुरावे, हा सूर्य हा जयद्रथ, चला होऊन जाऊ देत. काय मिळालं? एका तरी पोलिसाची चौकशी झाली, एकाला बीड पोलीस स्टेशनच्या बाहेर कोणाला तरी पाठवल्याचं काय आलं, एकाला सस्पेन्शन झालं, काय नाही. काय झालं त्यांचं? काय घेतलं टाक कपाटात. हल्ली झाले कसं पुराव्यांचं, द्या पुरावे हे घाल कपाटात, द्या पुरावे घाल कपाटात. आणि एवढ्या लांबून पुण्यावरून बीडला गेल्या त्या, पुराव्यात सकट पुरावे दिले. स्वतः रणजित कासले म्हणतात त्या दिवशी तृप्ती देसाईंचा गेम झाला असता म्हणून, पुरावे दिले म्हणून बरं झालं. मीच होतो म्हणला तिथं. नेमकं काय करणार होतात तुम्ही? अरे सामाजिक कार्यकर्ते लढतात ते कशासाठी? हाऊस आली का त्यांना? का बीड मधले पोलीस आहेत, जाऊ दे आपला काही घेणं नाही? काय काल परवा नाही त्यांनी आंदोलन केलीत? अहो काहीतरी याच्यामध्ये आहे म्हणून ना त्या वाल्याची एवढी माहिती दिली. सेवा केंद्र दिंडोरी, काय नाही, सगळे शांत, कोणी त्याची माहिती काढली नाही. काय पुढे काय नाही, तो कोण हस्तरेषा तज्ञ त्याच्याकडे गेला होता वाल्या हात दाखवायला, हात दाखवून अवलक्षण म्हणतात त्याला. काय झालं? चौकशी नाही, काय नाही, काय नाही. कोण होता? भविष्यवेत्ता, ज्याचं त्याला त्या वाल्याला माहिती आणि त्या भविष्यवेत्त्याला माहिती. आमचा काय संबंध? काय झालं की आपलं उठ सूट नुसतं पोलीस प्रशासनाच्या विरोधात एवढी माहिती देऊन सुद्धा कोण त्याची दखल घेत नाही हो. अहो साफ करा ना हे सगळं जे काही साचलंय ते. तुमच्याबद्दल थेट बोलतो तो रणजित कासले. कावत साहेब ऐकत असेल तर ऐका. नवनीत कावत काही धुतल्या तांदळासारखे नाहीत. अहो थेट बोलतोय तो, द्या ना उत्तर. अहो महाराष्ट्रातला एक IAS दर्जाचा अधिकारी, IPS दर्जाचा अधिकारी, तुमच्याकडे आमचं लक्ष लागून आहे की बीड सुधरेल, यांच्या हातात गेल्यामुळे गेल्या 2-3 महिन्यात बीडमध्ये काही ना काहीतरी चांगलं घडेल. तरी घडतच आहे. कोण कोणा कात्रीने मारतय, कोण भर रस्त्यात कोयत्याने मारतय. तिकडे बघा, एका वकील महिलेला 10 जणांनी मारलंय, 9 जण मारायला आणि एक म्हणतोय खलास करून टाका म्हणून. सनगाव तुमच्याकडेच आहे, बीड जिल्ह्यातच. पाठीवर वर काळं निळं शरीर पडलंय. कुठे आहेत ते आरोपी? काय चाललंय? अहो म्हणजे खेळ मांडलाय का फक्त सर्वसामान्य माणसांचा? वाटल तो येतोय, तो आपल्या पोलिसांना ठोकून काढतोय. वाटल तो येतोय, तो पोलिसांना बोलतोय. सदरक्षणाय खल निग्रहणाय या बीज वाक्यातून चालणारे तुम्ही सगळे. अहो महाराष्ट्र पोलिसांचं नाव म्हटलं की चाळा चाळा कापतात आरोपी. स्कॉटलंड नंतर नाव घेतो ना, स्कॉटलंडशी तुलना करतो आम्ही तुमची. मुख्यमंत्र्यांनी तुमची नेमणूक केली ती काय सहज नाही केली, तिथं काहीतरी त्या ठिकाणी उत्तम घडावं म्हणून. कधी घडणार आणि कधी रिझल्ट येणार बीडचा? 776 खुनाचे प्रयत्न, 266 खून. अहो काय परिस्थिती आहे? तुम्हाला पण आता जॉईन होऊन 2-3 महिने झाले की काय खूनच घडले नाहीत? काय खुनाचे प्रयत्न झाले नाहीत? अहो कधी रिशफल करणार हे सगळं? कधीतरी कुठेतरी काहीतरी याच्यावर तोडगा निघाला पाहिजे ना. कोणी उठसूट लुंग्या सुंग्या येतो, पोलिसांना नावं ठेवतोय आणि नंतर पोलीस पण त्यामध्ये कुठे कुठेतरी सापडतायत. त्या वाल्याकरांच्या बाबतीत पण तेच. वाल्याकरांना तुम्हाला तिथं बसवलंय का? सगळ्यांना तो पैसे देतोय का? पैसे सरकार देतय ना.
जनतेच्या टॅक्स मधून आलेले करातून आलेले पैसे सरकार तुमच्या खिशात पगार म्हणून घालतं. सर्वसामान्यांना न्याय देणं हे तुमचं काम असताना हे असले उद्योग बिंदास घडतायत. कुणी येतंय, कुणी नाव ठेवतंय. आरोपीकडे असता आपल्यावर बोलून थकले, तोंडातली लाळ संपत आली. काय नाही, वाले आत, सगळं आत, संपलं. फक्त सुनावणीच्या तारखेची वाट बघायची आम्ही. आली 24 एप्रिल, चला की परत काहीतरी झालं की चला पुढची तारीख, तारीख पे तारीख पे तारीख. फास्ट ट्रॅक कोर्टात न्यायचंय, निकाल लावायचा आहे. त्या सगळ्यांना कठोरात कठोर शिक्षा, फाशी व्हायला पाहिजे, यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. अहो काय कधी होणार आहे सगळं? कुणी येतंय काही बोलतंय. बीड म्हणजे असं झालंय ना, कुणी उठसूट यावून बोलत बसावं. 4 महिने झाले सारखी बीडची बातमी, सारखी बीडची बातमी. अहो काहीतरी त्याला लिमिटेशन पाहिजेत का नाही? धुवून काढा ना सगळे. नवनीत कावत साहेब तुमच्या हातात आहे. एवढं मोठं पोलीस स्टेशन काढण्याची मिळाली तुम्हाला. हे कासले बिसले कधीच असले, अहो कधीच मी व्हिडिओ केला होता त्याच्यावर. का असले कासले, का असले व्हिडिओ करताय? मी विचारलं स्वतःहून जाप, तुम्ही विचारा ना कशासाठी एवढं सगळं? काय मिळालं याच्यातून? बाबा तुझं सस्पेन्शन केलं म्हणून उद्योग केला असं तू? हा कुणाची नावं घेतलीत? हे यांचे व्यवहार. 10 लाख मैत्रीपोटी दिले, मुलाच्या फीच्या शिक्षणासाठी दिले. अहो कधी कळलं असतं आपल्याला? त्या कासलेनी तोंड उघडलं म्हणून तर कळलं. मुंडेंची कृपा म्हणाला 10 लाख रुपये जमा झाले. त्यांनी कुठं कुठलं काय बादरायण संबंध आहे का नाही माहित नाही, तो तुमचा तपासाचा भाग आहे. पब्लिकला काय म्हणजे येणच काढलं चाललंय. फक्त उठसूट येतोय, तो बोलतोय. अहो करा ना नार्को त्याची, जे कोण त्यांच्यावर सस्पेंडेड करा त्यांची नार्को. तो निलंबित अहवाल अजून धुळकात करून पडलाय, तो बाहेर काढा. एवढा वेळ लागतोय? सस्पेन्शन कधी झालंय? 26 मार्च आली जवळ, आता 1 महिना होईल त्याला. कारण शोधून कोण कुठले आरोपी गुजरातला का गेला, कुठे डील झाली, सगळं काढा ना बाहेर. पण नुसतं आपलं बचाव मोहीम. कावत साहेब तुमच्याकडनं अपेक्षा आहेत महाराष्ट्राला की बीड सुधरवाल तुम्ही. बीड सुधरवण्यासाठी तुमच्या ताब्यात दिलंय, तुम्हाला खास त्यासाठी नेमलंय तिथं. तुम्ही आलात, थोडाफार बदल दिसला, पुन्हा जैसे तेच, पुन्हा आहेच ते. बिंदास धडधकट तुमच्यावर आरोप करतोय तो, आणि तुम्ही त्याला उत्तरच देत नाही. काय नेमकं चाललंय हे? एवढी का म्हणजे कसली दहशत आहे तिथं? अशी पोलिसांवर दहशत कुणाची आहे तिथं? अहो घ्या ना उघड उघड नावं, खरं असेल तर. का कासल्यांची खतखत अजून बऱ्याच जणांच्या आत आहे का? असेच कासले बघायचे आपल्याला बोंबलत फिरलेले भविष्यात. पण कधी सुधारणार हे सगळं? अहो पोलीस म्हणजे तरी काय माणूसच असतो ना, हाडा मांसाचाच असतो ना तो. त्याला घरदार, बायका, पोरं, त्यालाही आहे. अहो एवढं सगळं तपासात, बंदोबस्तात, मंत्र्यांच्या माग कुठे दंगली झाल्या, कुठे काय काय काय, कुठे चोरीचा तपास, खुनाचा तपास, सगळं करता तुम्ही. तुमच्याच पोलीस ठाण्यात, तुमच्याच कार्यक्षेत्रातला माणूस असा बोंबलत फिरून काहीतरी उद्योग करतोय, त्याला बिंदास फिरून देताय तुम्ही. शरण आला, तुम्ही नाही आणलात, त्या वाल्यासारखं झालं हो. वाल्यासारखं झालं. 18 दिवसांनी पठ्ठ्या शरण आलाय. शरण आलाय, तुम्ही नाही ताब्यात घेतला त्याला. सेम तसं झालं, हिस्ट्री रिपीट. वाल्या पुण्यात आला, सीआयडी ऑफिस मध्ये हजर झाला, बीडला घेऊन गेले. रणजित कासले पुण्यात आला, हॉटेलवर थांबला, बीडचे पोलीस बीडला घेऊन गेले. ही काय पद्धत झाली काय? तो कसा आला? दिल्ली व्हाया पुणे बीड. हा पण तसा झाला वाल्या. कुठं होता कुणास ठाऊक, व्हाया पुणे बीड. कशासाठी नाटक? पुण्यात येऊन काय प्रसिद्धी मिळते का? अहो तो कृष्णा आंधळे, करायचं काय त्याचं? किती 4 महिने झाले, अजून फरार आहे पट्ट्या.
कोण बोलवलं त्याच्याबद्दल एक शब्द? सगळेच जण फक्त एवढंच म्हणतात, कृष्णा आंधळेला कधी भेटणार, कृष्णा आंधळे कधी भेटणार, कृष्णा आंधळे कधी भेटणार. तुम्हाला नाव लक्षात आहे की नाही आम्हाला प्रश्न पडलाय आता. आंधळा तो आहे का आपण आंधळे हा प्रश्न पडला. तो बोंबलत फिरतोय अजून. सगळे सापडले त्याच्यानंतर, पण हा सापडना. असं काय आहे? जमीन खा गई या आसमान निकल गया. मी लाईव्ह गेलो होतो त्याच्यावर मध्ये. त्या केसला स्ट्रॉंग करण्यासाठी कृष्णा आंधळेची गरज आहे. माहिती आपल्याला त्यांनी काय उद्योग केलाय ते. आधीच फरार. त्यात तुमच्याच काही पोलिसांनी त्याला मदत केल्याचं देखील चर्चा आहे. शोधून काढा, चौकशी करा. पोलिसांबरोबर बोंबलत फिरतोय ते. मस्सा जोगकरांनी सांगितलं, धनंजय देशमुखांनी सांगितलं, कायम पडीक पोलिसांच्या सोबत. आधीच फरार, पण कागदोपत्री. म्हणजे 2 वर्षापूर्वी 307च्या गुन्ह्यात फरार असलेलाच तो कृष्णा आंधळे त्याच ठिकाणी वावरतो, केसमध्ये येतो, संतोष देशमुखांचा खून करतो आणि परत फरार होतो. काय आहे? पोलिसांना कुठं दिसला नाही तो. काय करते एलसीबी तुमची? काय करते डीबी? स्थानिक गुन्हे शाखा, डिटेक्शन ब्रांच, गुन्हे अन्वेषण शाखा काय करते? काय केवढंसं गाव ते महिंदवाडी, केवढंसं आहे? कधीच तपास केला नाही. तो कुठं आहे, काय आहे? अहो साधी त्याची चुनूक पण नाही काढली. अहो बाकीच्यांनी सांगितलं, कोणतरी नाशिकच्या आपला अहो इथं दिसला, कोणतरी म्हणलं तिथे दिसला. पोलिसांनी कधी बाबा हा इथं दिसलाय ना आम्ही पकडायला गेलो असं कधीच नाही ऐकलं आम्ही. कोण बोलत नाही त्याच्याबद्दल, कोण काय करत नाही. चालले आपलं, चालू देत. आली तारीख, हे आपले येतात विसितनं, 2 वकील आपले एकमेकांची भूमिका मांडतात, संपलं. कृष्णा आंधळे कुठं आहे? फरार. रणजित कसले त्यानंतर 23 दिवस बोंबलत फिरून आला, तो भेटला. भेटला कुठला? शरण आल्यावर तुमच्या ताब्यात आलाय तो. परत म्हणतोय काय वरती वाक्य? मी मग ठरवलं असतं अजून 15 दिवस भेटलो नसतो. अहो बिंदास चॅलेंज देत आहे तुम्हाला. पहिल्यांदा मांडला झुकेंगा नाही साला पुष्पा, आणि नंतर काय शकावत नाही. माझ्या काही मित्रांनी मला सांगितलं, वकील मित्र, अधिकारी मित्र, पत्रकार मित्र यांनी मला सांगितलं, नाही नाही आपलं सिस्टीमच्या विरोधात जास्ती दिवस नाही चालतायत, चला. काय सेटिंग आहे का? अहो आपल्याच वाभाडे निघतायत आणि आपणच विचार करत नाहीये. कृष्णा आंधळे शोधणं चॅलेंज आहे, चॅलेंज. इतके दिवस त्यांनी आपल्याला चॅलेंज दिलंय, अजून शोधू शकलो नाही आपण त्याला. एक तरी पत्रकार परिषद घेतली का 4 महिन्यात? हा कृष्णा आंधळे अजून आम्हाला भेटलेला नाहीये, तपास चालू आहे, शोध मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे, इतकी इतकी पथकं पाठवलेली आहेत. काहीतरी माहिती महाराष्ट्राला किमान काहीतरी लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे ना. का तुम्हाला काहीच नाही वाटत त्याचं? तुम्हाला काय वाटलं महाराष्ट्र गप्प बसला, शांत झाले सगळे? आरोपीच आहे ना त्यातला तो. अहो त्या गुन्ह्यात वापरलेली एक गाडी त्यांनी आणली होती, स्विफ्ट पांढरी. ती तिथंच लोकेशनवर सोडली त्यांनी जाताना, संतोष देशमुखांना मारून चिंचोलीच्या शिवारात. काय झालं तिचं पुढं? ताब्यात घेतली, जप्त घेतली. ती कुणाची आहे, कुठून आणली आणि कुणाकडनं घेतलं, किती भाडं दिलं, किती तारखेला आणली, काय नाही त्याची माहिती. हे काय गुप्त ठेवलंय का? बाकी सगळे ओपन केलेत की तुम्ही. संतोष देशमुखांचे फोटो निर्गुण हत्येचे व्हायरल, संतोष देशमुखांचे व्हिडिओ निर्गुण हत्येचे व्हायरल, सगळ्यांचे जबाब व्हायरल. गाडी कुठे गेली? काहीच नाही, त्याची माहितीच नाही कुणाकडं. 2 वर्ष फरार असलेल्या आरोपीला शोधून काढण्यात कुणाचीच इंटरेस्ट नव्हता. ठीक आहे, नवनीत कावत तुम्ही त्यावेळी नव्हता, तो फरार होता तेव्हा 2 वर्षांपासून. त्याच्या आधीचे पोलीस काय करत होते? काय करत होते? चहा पाणी गप्पा. अहो काहीतरी कळलं पाहिजे ना. तुम्हाला काय वाटलं महाराष्ट्र विसरला? 7 आरोपी आहेत आणि हा 8वा. तो कोण 8वा? त्या 8वायची वेळ आली आता. असा काय आभाळात पडणार का आता तो? अहो केसची 4थी सुनावणी आहे, तरी देखील अजून कृष्णा आंधळे येईना. तो येणार,
म्हणजे तुम्ही त्याला अटक करणार का शरण हा नंतरचा भाग आहे. तो भेटणार, मग पीसी, मग एमसी, मग परत आणखी काय पुढचं तपासाचा भाग, या लोकेशनवर ने त्या लोकेशनवर ने, मग त्याला हजर करणार, मग त्याचा जबाब, मग पुन्हा तुमचं एकमेकांची ओळख परेड, भेटणं. अहो कधी नाही मिळायचं संतोष देशमुखांना. अजून एक आरोपी भेटत नाही, फेल्युअर आहे आपलं. आपल्यालाच ठरवलं पाहिजे की आपण कुठं फसलोय. इतकं सक्षम यंत्रणा आपली महाराष्ट्राची, इतकं उत्तम नाव महाराष्ट्राचं पोलिसांचं, तरी देखील आम्हाला एक आरोपी भेटत नाही. 4 महिने झाले. कोण आहे तो? दाऊद आहे? कोण आहे तो? अहो काहीतरी कुठेतरी एक लिमिटेशन काहीतरी पाहिजे ना, माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची. 4 महिन्यात एक पत्रकार परिषद घेऊ शकला नाही तुम्ही कुणी. आणि आता कृष्णा आंधळे संदर्भात तर अजिबातच नाही माहिती देत तुम्ही. काय झालं की आपलं बीडवर कॉन्सन्ट्रेशन, रोज काही ना काहीतरी घडतच आहे. एका बाईला बेदम मारलं जातं 9 जणांकडून. 9 पुरुष गाठून मारतात तिला शेतात. काय त्यातलं खरं खोटं काय आहे काय ना, बाहेर काढा ना. अहो अख्खी बीडची जनता हैराण झाली तेच 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 ऐकून. तो वाल्या बाहेर होता तेव्हाही उद्योग, आत गेला तेव्हाही उद्योग. एक टोळी गेली की दुसरी आली, दुसरी गेली की तिसरी आली. या टोळ्या यांच्या खायच्या आम्ही गोळ्या, ह्याच्यापुढे काय नाही. सर्वसामान्य माणसाला अपेक्षित काय आहे? कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहणं, आम्ही पोलीस ठाण्यात गेल्यानंतर आमच्या तक्रारींची नोंद होणं, ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक होणं, शिक्षा होणं, यासाठीच तर तुमची ड्युटी आहे ना. मग एवढं सगळं असताना, एवढा मोठा फोर्स तुमच्याकडे असताना अजून कृष्णा आंधळे सापडत नाहीये. एक तुमच्यातलाच अधिकारी तुम्हालाच आव्हान देतो, पकडून दाखवा, पाठवा पथक, बघू कोण कुठं सापडतंय. काय धडाधड आरोप करतोय अधिकाऱ्यांवर, बड्या बड्या अधिकाऱ्यांवर, मंत्र्यांवर. अहो हे योग्य नाहीये. कावत साहेब, आम्ही तुम्हाला हे सांगावं ही वेळ नाहीये. अहो तुम्ही फार हुशार आहात, निष्णात आहात, सिंगम आहात तुम्ही. तुम्ही आल्या आल्या तुम्ही केलेली कारवाई, टोळ्यांना लावलेला मकोका, बेकायदा शस्त्र पर्यावरणाविरोधात केलेली कारवाई, नाव बदललं तिथलं, आडनाव काढलं, फक्त नाव ठेवलं इनिशियल नेम, एवढं सगळं केलंय. का नाही त्या कृष्णा आंधळेच्या मुसक्या बांधून त्याला आणताय तिथं? का नाही श्री रणजित कसले सरळ करतायत आणि नेमकं काय चाललंय ते काढतायत त्याच्याकडनं? कोणी उठसूट येत आहे, आपल्या पोलिसांवर घसरतंय. आरोपींना तर काही राहिलेलं कोणीही. बघाल परवा ग्रामपंचायत सदस्य माजलगाव, किती वडगाव, तात्काळ बाबासाहेब आगे. काय झालं? दिवसा ढवळ्या कोयता मारून मारले, हत्या केली त्याची. आणि परत आरोपी बिंदास पोलीस ठाण्यात शरण. काय भीती ना भय. कधी संपणार बीड मधलं भय? अहो तुमच्या दंडुक्यात कमरेला रिव्हॉल्वर आहे. ही हिम्मत या आरोपींची बिनधास्तपणे होतीये. कुणी उठसूट मारतय, कुणी येतय, काही करतय. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात एक नंबर काम होणं अत्यंत गरजेचं आहे. माझी विनंती आहे अजितदादांना, पालकमंत्र्यांना, दादा रोखतो का तुम्ही? तुमचा स्वभाव कडक आहे, दाखवा ना ती शिस्त, लावा ना ती शिस्त पोलिसांना. फडणवीस साहेब बघा ना, हे गृह खात्याचे वाबाडे जे निघताय ते नेमकं काय चाललंय ते बघा एकदा, काढा शोधून. कुठपर्यंत नेणार? सारखं आपलं काय झालं
की ऊट सुटत्या बीड मध्ये काहीतरी घडतंय, ती बातमी येते आणि मग त्याच्यावर चर्चा चरवण. आतापर्यंत किती अधिकाऱ्यांची नावं आली, किती पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आली, पण कुणी कुणाबद्दल बोलायला तयार नाही. त्या ठिकाणी काही त्रास आहे का, दहशत आहे का, पॉलिटिकल काही त्रास आहे का? अहो मांडा नाही सगळे विषय. सर्वसामान्य जनतेला तुमच्याकडनं अपेक्षा आहेत. पालकमंत्री या नात्यानं दादा तुम्ही आता बीड पूर्णपणे चित्र बदललं पाहिजे. आपलाच भाग आहे तो महाराष्ट्राचा. बिफोर बिहार नाही, बिफोर बीड आहे तो. त्याला लागलेली ही गुंडपुंडांची कीड, भ्रष्टाचाराची कीड, हिंसाचाराची कीड अहो वेळीच ठेचली पाहिजे तिला. तर आणि तरच या बीडमध्ये पुन्हा सुख शांती समाधान नांदेल. कधी घडणार आहे सगळं? माझी विनंती आहे सगळ्यांना, राज्यकर्त्यांना, सगळ्या पोलिसांना, पोलीस अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, असा दरारा त्या बीडमध्ये व्हायला पाहिजे. एक जरब बसला पाहिजे, एक वचक बसला पाहिजे की बीड मध्ये अशी कुणा करायची पुन्हा हिम्मत व्हायला नाही पाहिजे. पण बिंदास उठतोय कोणतरी, कोणाबद्दल पोलीस येतोय आणि बिंदास काहीतरी बोलतोय. एक आरोपी 4 महिने बोंबलत फिरतोय ज्यांनी खून केलाय. आधी 307 चा गुन्हा दाखल आहे, आता नव्यानं परत गुन्हा दाखल आहे. पण इथं आम्हाला काय घेणं देणं नाही. चाललंय तर चालू द्या. येतो पुन्हा मूळ विषयाकडे. का हो काळे साहेब, 10 लाख रुपये द्यायला चिंचुके वाटले काय तुम्हाला? याचाच अर्थ तुम्ही ज्यांना 10 लाख रुपये दिले ते तुमच्या अत्यंत जवळचे आहेत, अत्यंत निकटवर्ती आहेत म्हणून दिलेत. सुधीर चौधरी 15 एप्रिलला 5 लाख रुपये आंबेगावच्या गेस्ट हाऊसला भेटून प्रत्यक्ष घेतले. 15 एप्रिल कुठली, 2025 ची की 2024 ची? 2024 ची असेल तर वर्ष का लागलं बाबा गुन्हा दाखल करायला? आणि जर 25 ची असेल तर मग ते अंबाजोगाईत होता असं क्लिअर झालं. मग त्यावेळी पोलीस काय करत होते? का नाही रणजित कसलेला पकडलं? फरार होऊन तर किती दिवस झाले? किती खळबळजनक व्हिडिओ केले? वाल्या प्रोड्युसर, वाल्याच्या एन्काउंटरची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली. एवढे एवढे पोलीस आले, मंत्रालयातला अधिकारी, 2 IAS, 1 IPS, काय काय वाटेल ते सांगितलंय. कधी चौकशी होणार याची? या सगळ्या गोष्टी काय बोलाचा भात बोलायची कधी होणार आहे कधी? तो काय बरळलाय, काय बोललाय, त्यात किती तथ्य, याची उत्तर कधी मिळणार? आणि हे सगळं शोधून काढण्यासाठी प्रयत्न पोलिसांनी करणं अत्यंत गरजेचं आहे. माझी एवढीच इच्छा आहे, या सगळ्या प्रकरणात नेमकं काय घडलंय, हे 10 लाखाचं जे मुहूर्त ठेवलेलं लोणचं आहे ना, त्याचं नेमकं काय होतंय याचं उत्तर मिळालं पाहिजे. कधी ट्रान्झॅक्शन झालं, किती तारखेला झालं, नेमकं कुणाला पैसे दिले, कुणी कुणाला पैसे दिले, परत कसे पैसे दिले, उरलेल्या 2.5 लाखाचं काय केलं, कुठं खर्च केला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं अत्यंत गरजेचं आहे. तर आणि तरच या गोष्टीचा सगळा बाहेर येऊ शकतो महत्वाचा भाग. नाहीतर आपलं हा आरोप करतोय, तो आरोप करतोय, आम्ही आपल्या नुसत्या स्टेशन डायऱ्या भरतोय, याच्या पुढे काही नाही. सर्वसामान्य जनतेला ना महाराष्ट्राला उत्तर मिळत आहेत, काय चाललंय काही कळत नाहीये. हात जोडून विनंती आहे माझी सगळ्या बीड पोलिसांना, हे जे असले रणजित कासले जे काहीतरी करून बसले आणि आता पुरते फसले, असे कासले आपल्या बीड जिल्ह्यात आहेत का दुसरे? हे काढा शोधून. का उद्या त्यांना सस्पेंड की त्याची खतखत, त्याला सस्पेंड की त्याची खतखत, हा एवढाच म्हणजे तुम्हीच तुमचं स्वच्छ करत बसायचं, जनतेने काय करायचं? या सगळ्या प्रकरणाकडे सिरियसली बघितलं पाहिजे. राहिला प्रश्न त्या कृष्णा आंधळेचा, डोळे उघडा आता तरी आणि त्या कृष्णा आंधळेला शोधा. 4 महिने झाले, तारीख आली परवा 24 एप्रिल सुनावणीची, अजून तो कृष्णा आंधळे सापडना. स्वतः झालाय डोळस आणि अख्ख्या महाराष्ट्राला केल्या आंधळाशी परिस्थिती झाली. पण आंधळं दळतन कुत्र पीठ खातंय अशी तर कुठं परिस्थिती नाही ना, असं तर काही चाललेलं नाही ना. तो देखील विचार जनतेनं केलेला आहे, कारण की जनता सुज्ञ आहे, ही महाराष्ट्राची जनता आहे, हे लक्षात घ्यायला हवं.
का हो काळेसाहेब, 10 लाख रुपये द्यायला काय चिंचुके वाटले तुम्हाला? पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.